तर जागतिक वास्तुकला दिनानिमित्तानं राज ठाकरे यांची पुण्यात प्रकट मुलाखत होतीये। शहर नियोजन, सौंदर्य दृष्टी, शाश्वत विकास या विषयांवर राज ठाकरे बोलणार आहेत। थेट जाऊया त्याच ठिकाणी। एक प्रसिद्ध लेखक, निवेदक, मुलाखतकार म्हणून देखील त्यांची ख्याती आहे। मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की आपण दीपकजींचा या ठिकाणी सन्मान करावा। आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करूया। मी पुढची सगळी सूत्र माननीय श्री दीपकजींकडे सुपूर्द करतो। दीपकजी, ओव्हर टू यू। आपल्या सगळ्यांच्या समोर सादर आहेत सगळे व्यासपीठावरील मान्यवर, तेव्हा या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या तर झालाच पाहिजे। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत, अर्थात राजसाहेबांचं स्वागत। आजचा दिवस जरा वेगळा आहे। आजचा प्रवास हा कदाचित कल्चर ते कन्स्ट्रक्शन असा होऊ शकतो, कारण कन्स्ट्रक्शन म्हणून कल्चरचा प्रवास संपला अशी परिस्थिती आहे कदाचित। आपल्याला जे आज प्रमुख पाहुणे लाभलेत, राजसाहेब, ते स्वतः कलावंत आहे। तुम्ही कलासक्त राजकारणी बघितले असतील, पण कलावंत राजकारणी हे एकमेव आहेत। जो माणूस संगीतकार आहे, व्यंगचित्रकार आहे, सगळ्या विषयावरचं प्रचंड वाचन आहे, आत्ता समाजात, राज्यात, राष्ट्रात आणि जगात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर, ज्याला म्हणतात ना की नाडीवर हात असतो तसा डॉक्टरचा, तशी त्यांची नजर आहे, त्याची जाणीव आहे। असा राजकारणी एकही आज महाराष्ट्रात नाही, देशभरातही फार मोजके असतील। आता याचा अर्थ काय? युनायटेड नेशन्सकडून मी एकदा स्पेनला गेलो होतो। सेग्वे नावाची काउंटी होती। स्पेनच्या दोन ओळख होत्या, 84% गुन्हेगारी आणि 82% वर्ल्डची जगातली ड्रग कॅपिटल होती। त्या सेग्वे काउंटीत मधलं क्राईम रेट जो नॅशनल 52% होता, तो 3.5% होता। आणि त्याचं कारण असं होतं की तिथल्या प्रत्येक काउंटीतल्या शाळेत एक परफॉर्मिंग आर्ट्सचा सब्जेक्ट कंपल्सरी होता। हे ज्या माणसाला कळतं, असा माणूस आज व्यासपीठावर आहे। संस्कृती ही बकालपणाच्या विरोधात नकळत काम करते, हे ज्याला कळतं, असा कलावंत आपल्याला आज लाभलाय। राजसाहेब, प्रश्न तर खूपच विचारण्यासारखे आहेत, पण ज्या देशाने अंकुरवाट दिलं, ज्या देशाने खजुराहो दिलं, आर्किटेक्चरल मॉन्युमेंट्स जे जगातली आज आश्चर्य आहे, आज त्या देशातल्या सगळ्या आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन मधलं हे सगळं सौंदर्य कुठे लुप्त होत आहे असं वाटतं तुम्हाला, आणि का होत आहे? चालू आहे। मी आपल्या प्रश्नाच्या उत्तराला यायच्या आधी मी IIA या संस्थेचे मी आभार मानतो की त्यांनी मला बोलण्यासाठी म्हणून हे व्यासपीठ उभं केलं। मला का निवडले हे अजूनही कळलेलं नाही, परंतु मगाशी जे निवेदक बोलत होते माझ्याबद्दल, किंवा आत्ताही जे करंजीकर साहेब जे माझ्याबद्दल बोलतायत, आपल्याबद्दल स्तुती करत असलेल्या माणसाला कधी थांबवू नये असं वाटतं। बोलत राहावं, बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, ऐकत राहावं। पण आज दीपकजींनी मी त्यांचा खूप, त्यांच्या लेखनाचा खूप मी चाहता आहे। त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावं। काय आपलं घातसूत्र, जरा जाडं आहे, एवढं जाडं आहे ते पुस्तक, परंतु ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे। आणि ते वाचल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना येईल, नक्की येईल, की आपण चिलटं आहोत, चिलटं आपण कोणी नाही होत। हे जग कोणतरी भलतंच चालवत आहेत आणि आपण फक्त मेंढरासारखे जगतो आहोत। एक अप्रतिम पुस्तक दीपक करंजीकरांचं आहे, त्यांची अनेक पुस्तकं आहेत, परंतु मला आज आनंद आहे की ते आज माझी पहिल्या प्रथम मुलाखत घेत आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो। आता आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊया। काय झालंय, विचका झालाय?
हे निघून कुठून गेलं सगळं कल्चर कन्स्ट्रक्शन मधनं गेलं कसं? काय ह्या सगळ्या गोष्टीच्या आपण ज्याला सौंदर्य दृष्टी जी म्हणतो, ही सौंदर्य दृष्टी मुळात सत्तेत असावी लागते. जो राजा असतो, जो राज्यकर्ता असतो, राज्यकर्त्याला जर सौंदर्य दृष्टी असेल तर ती पर्क्युलेट खाली होते. खाली कितीही तुम्ही टावं फोडा. आज माझे इथे अनेक आर्किटेक्ट पंडित, इथे अनेक आर्किटेक्ट बसलेले आहेत. असं नाही आहे की मी काहीतरी वेगळं बोलणार आहे. त्यांच्या मनात अनेक यापेक्षाही प्रचंड वेगवेगळे विषय असतील, विचार असतील. मांडायचे कुठे, सांगायचे कोणाला, करायचं कधी, त्या सगळ्या गोष्टी करणार कोण आहे, बोलू कुठे. म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये, मी आपण परवा दिवशी मी बोलत होतो, मी महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन होतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आता टाउन प्लॅनिंग जर झालं नाही तर ही बकाल शहरं अशीच होणार. म्हणजे महानगरपालिकांमध्ये आणि राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये इंजिनियरला महत्व जेवढं आहे तेवढं आर्किटेक्टला नाहीये. आणि मग तुमचे रस्ते कसे असणार, तुमच्या वास्तू कशा असणार, तुमच्या गोष्टी कशा असणार हे इंजिनियर ठरवतो, आर्किटेक्ट नाही ठरवत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या जर मी गेली इतकी वर्ष महाराष्ट्रात फिरतोय, मी सर्किट हाऊसेस बघितली. अहो एवढी मोठमोठी बाथरूम असतात. आता काय पळत पळत आंघोळ करू का त्याच्यात? पण मागचा पुढचा विचार नाही. तिकडचा कोणतरी एक पीडब्ल्यूडीचा असतो, तो इंजिनियर ठरवतो, तिकडे ती जागा बघतो, त्याच्यामध्ये काहीतरी करतो, त्याच्या मनाप्रमाणे टाईल लावतो. आता मी एका बीडला एका सर्किट हाऊसला गेलो होतो. ते इरिगेशनचं होतं. मेन बेडरूम मध्ये गेलो मी. मोठा हॉल, बेडरूम नव्हतीच, मोठा हॉल होता आणि त्याच्यामध्ये पलंग होता. आता जर समजा तिकडे एखादं नवनिर्वाचित दाम्पत्य गेलं, ते काय पकडापकडी खेळणार का त्याच्या भोवती? मध्ये कोणी पलंग ठेवतो का? पण तुम्ही बीडच्या सर्किट हाऊसला जा, तिथे मध्ये पलंग आहे. आता असे विचार करणारे जर लोक आपल्याकडे जर समजा, म्हणून म्हटलं ना की ही सगळी गोष्ट दृष्टी ही राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जो राज्य करतोय त्यांनी ह्या गोष्टी बघायला लागतात. आज आपल्याकडे रस्ते बांधले जातात, पण रस्ते बांधत असताना त्या रस्त्यावरून जाताना लोकांना कोणत्या सुविधा आपण पुरवल्या पाहिजे त्या आपण पुरवतोय का, त्याचा विचार अगोदर येतोय का आपल्या मनात? आहेत पैसे सरकारकडे, वापरा. मी तुम्हाला मला माहिती असलेलं एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी लंडनला होतो आणि लंडनला असंच असताना मी मला एक 2-3 माझी आपलीच मराठी मुलं तिथे काम करतात, एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करतात. या सगळ्या गोष्टीला झाली असतील तर मला असं वाटतं 15-16 वर्ष झाली असेल, झालंही असेल काम आत्तापर्यंत. जिकडे आपण म्हणतो ना की भंगार वगैरे असा भाग असतो, सगळा ठेवलेला असतो, किंवा स्क्रॅप यार्ड वगैरे असतं, अशा ठिकाणी लंडनच्या त्यांच्या काय महानगरपालिकेला का जी काय असेल ती, किंवा सरकारला त्यांच्या, तिथे एक कोणातरी लोकांसाठी कॉलनी बांधायची होती आणि त्या कॉलनी बांधायची टेंडर्स निघाली होती. त्यांनी मला ते टेंडर दाखवलं. टेंडर म्हणजे त्यातले काही क्लॉजेस मला त्यांनी सांगितले. त्यातला सगळ्यात महत्वाचा क्लॉज जो त्या पेपरवरती होता, म्हणजे सरकार, राज्य सरकार किंवा तुमचं राज्यकर्ते कसा विचार करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं ते क्लॉज होतं. आणि त्या क्लॉजमध्ये दिलं होतं की तुमचा डिझाईन असं असलं पाहिजे की या कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्या सूर्यप्रकाशावरती प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुमचं डिझाईन हे असं असलं पाहिजे, कोणाच्याही घरातला सूर्यप्रकाश अडता कामा नये. आता इतका बारीक विचार जर समजा राज्य म्हणून कोणी करत असतील तर तिकडे चुकीच्या गोष्टी होतील कशा? तुम्ही जर परदेशामध्ये कुठेही गेलात तर तुमच्या लक्षात येतं की अरे एकसारख्या इमारती तुम्हाला दिसायला लागतात. आता मागच्या वेळेला आमच्याकडे आपल्याला माहिती असेल शिवाजी पार्कमध्ये ते काय हेरिटेजमुळे त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन बंद केली. बरं एक बिल्डिंग दुसऱ्यासारखी नाही, हेरिटेज कुठून येणार?
काय होतंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एक वेगळा विचार करतोय आणि सत्तेत बसलेले एक वेगळा विचार करतात. त्याच्यामुळे झालेला वीज काय, अजून दुसरं काही नाही. पण म्हणजे सरकार एक आपल्या जागी आहे. लोक सहभागातून तुम्ही नेहमी सांगतात लिबर्टी पार्कचं उदाहरण न्यूयॉर्कच्या. सरकार तिथे काही करत नाही. तिथे अगदी जवळून ते मी पण पाहिलंय. सगळं लोक करतात. तुम्ही तर फार छान पद्धतीने तुमच्या त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये पण सांगितलंय. आता ते करायची वेळ, नवनिर्माण तुमच्या पक्षाचं नाव असलं तरी हे नवनिर्माणाची आता वेळ आली आहे. कारण आपण किती दिवस म्हणणार हे करत नाही ते करत नाही असं. तर त्यात आर्किटेक्ट हा महत्वाचा पूल आहे, ब्रिज आहे ते करण्याकरता. कारण त्यांना असं ज्ञान आहे आणि फॉलो करणारे आपण बाकी लोक असू शकतात. आता हे अशी उत्तर शोधायची वेळ आली आहे ना. पण नाही कसं आहे आता, सापडेल का पण ज्या महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला त्या महाराष्ट्राला स्वच्छता शिकवावी लागते म्हणजे जर दुर्भाग्यच म्हणावं लागेल. पण प्रत्येकाने जर समजा, मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपापलाच परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी मला असं वाटतं अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील की त्याच्यामध्ये समाधान मिळेल. माझा या कल्पनेमागचा विचार फक्त एवढाच होता, मला घरातनं बाहेर पडल्यावरती मी एका चांगल्या शहरामध्ये जगतोय असा मला फील आला पाहिजे. तर त्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे. मी धक्के खातोय, फुटपाथमध्ये पाय मुरगळतायत, खड्ड्यांमधनं गाड्या जात आहेत, फुटपाथ धड मिळत नाहीत मला, ह्याला काही जगणं नाही म्हणत. याला म्हणतात तुम्ही तुमचा जन्म झालाय म्हणून जगताय. पण तेच गोष्ट आज अनेक तरुणी ज्या म्हणतात की नाही मला परदेशात जायचंय. का जायचंय? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतं, अनेक गोष्टी त्यांना इथेही मिळतात, सभोवतालचं वातावरण नाही मिळत. आणि ते सभोवतालचं वातावरण न मिळाल्यामुळे आता आजचीच का कालची बातमी आहे, मुंबई शहरामध्ये पुणे शहरामध्ये पोल्युशनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे जगातल्या पहिल्या काहीतरी 15च्या यादीमध्ये आपला मुंबई शहर वगैरे येते. कशामुळे येते? बेसुमार कन्स्ट्रक्शन. आज तुम्ही जा मुंबईला, मुंबईमध्ये बांधत असलेले सगळे ते काही कोस्टल रोड्स, फ्लायओव्हर्स, रस्ते, इमारती बांधल्या जात आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. आता हे रस्ते कोणासाठी बांधले जात आहेत? म्हणजे मुंबई शहर किंवा उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांनी वाढवलेली लोकसंख्या नाहीये ना. मग बाहेरून ज्या प्रकारचा आपल्याकडे ज्या प्रकारे लोक येत आहेत त्यांच्यासाठी सुखसुविधांसाठी तुम्ही तिथे वर्षानुवर्ष आयुष्यभर राहणाऱ्या माणसाचा सगळ्या गोष्टी घालून बसताय. आज तुम्ही हजेरीला जा, तुम्हाला समुद्र दिसत नाही. मी गेले 25 वर्ष पुण्यामध्ये येतोय आणि पुण्यामध्ये मी ही गोष्ट अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगितली. म्हटलं मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला, पुणे बर्बाद व्हायला वेळच लागणार नाही. आणि आज काय पुणे कुठे राहिले? मला असं वाटतं 5-5 पुणे आहेत. एक हिंजवडीचं पुणे वेगळं, एक तिकडचं या इकडचं वेगळं पुणे, मधलं एक नदीकाठचं वेगळं, अजून तिकडे त्या विमाननगरच्या इकडचं वेगळं. एक कोणाचा कशाला काही संबंध नाहीये. पुणे म्हणून कुठे राहिले? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. दळणवळण आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलायला लागतात आजूबाजूच्या. हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की हे बदलणार आहे, आपण ह्याचं टाउन प्लॅनिंग आत्ताच केलं पाहिजे. पण ते होत नाही, त्याचा विचारच होत नाही, व्यवस्थाच नाही. आणि ज्यांना ह्याच्यात गती नाही, ज्यांना ह्यातली माहिती नाही, जे आपले फक्त रोजच्या पाकिटावरती जगणारे जे काही लोक असतात त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? आणि मग तुम्हाला महानगरपालिका आणि राज्य सरकारकडनं हेच रिझल्ट मिळणार. आता परवा दिवशी त्या कोकणातला ब्रिज पडला, काही कोणाला काही सोयसुतक नाही. 15 मिनिटाची बातमी आली, विषय संपला. माणसं मेली असती खाली तर मरू देत. पण आर्किटेक्ट म्हणून त्यांचं प्लेसमेंट फार महत्वाची नाही गोष्टी करतात. ते का कमोडिटी म्हणून स्वतःचा वापर करू देतात? ते का स्टँड उभे राहत नाही की नाही आम्ही असं वाटेल ते डिझाईन करणारच नाही? म्हणजे बिल्डिंगचं सुद्धा किंवा वस्तीचं. ह्याला इतके आर्किटेक्ट्स आहेत. आता सगळ्यांनी जर शपथ घेतली तरच हे होऊ शकतं. आर्किटेक्ट एखाद्याने नकार दिला आणि दुसऱ्याने स्वीकारलं तर तो म्हणाल साला मी काय चूक केली? तुम्ही एखादा स्टँड घेण्यासाठी म्हणून तुम्ही माझी तयारी आहे. मी तुम्हाला शब्द देतो, शब्द ह्यांच्यासारखा नाही, बाकीच्यांसारखा.
माझा शब्द म्हणजे शब्द असतो. जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता असेल त्यावेळेला या महाराष्ट्राचं संपूर्ण प्लॅनिंग करायला मी आर्किटेक्ट लोकांच्या तुमच्या हातात देईन. उद्या मी असाच एखाद्या कार्यक्रमाला इंजिनियर्सच्या गेलो तरी तुमचंच नाव घेईन. त्याच्यामुळे मी जिथे जाईन तिकडे त्यांची नावं घेत बसेन असं पकडू नका. कारण आखणी हे करतात, बांधतात ते. आता ते जर नीट आखलं गेलंच नाही तर काय होणार मला जरा सांगा. मी आणि आपल्याकडचा जो स्पीड आहे, सरकारचा जो स्पीड आहे तो कमाल आहे. मी एकदा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता मुंबईचा, त्यावेळेला मी एक सेमिनार घेतला होता मुंबईमध्ये आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की मी जे सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे तरी मुद्दामून सांगणार आहे की प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. वनवास झाल्यावरती ते तिकडनं अयोध्येतनं निघाले, मग ते दंडकारण्यामध्ये आले. ते सीतामाई, लक्ष्मण, मग त्यांनी तिकडे एक कुटी बांधली. मग कुटी बांधल्यानंतर एके दिवशी सीतेला काहीतरी हरण आवडलं म्हणून मग राम त्या हरणाच्या मागे धावले. मग ते हरण काहीतरी त्या रामाच्या आवाजात ओरडलं. मग लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. मग लक्ष्मणाने ती लक्ष्मण रेषा आखली की याच्या बाहेर येऊ नको. मग लक्ष्मण गेला. मग एक म्हातारा माणूस आला. मग त्याने त्या सीतामाईला सांगितलं की मला भिक्षा दे. मग तो काय आत येईना. मग ह्या बाहेर आल्या. मग ह्याने पळवली. ते रावण होते. मग ते काय ते त्यांच्या त्या ह्याच्यातनं काय त्यांचं रथामधनं घेऊन चालले. मग तो जटायू आला. मग जटायूचा पंख छाटला. मग ते पुढे गेले. मग जटायूने सांगितलं रामाला की ते लंकेमध्ये गेलेत. मग जाताना मग ते वाली आणि सुग्रीव आणि मग हनुमान भेटले. मग ते सगळे वानरसेना भेटली. वानरसेनेतनं मग ते लंकेपाशी गेले. लंकेपाशी गेल्यावर त्यांनी तिकडे एक ब्रिज बांधला लंकेला. मग तो ब्रिज बांधून तिकडे सगळे गेले. मग त्या कुंभकर्णाला त्यांनी पहिल्यांदा मारला. मग त्याच्यानंतर रावण आला. मग रावणाला मारला. सीतामाईला घेऊन परत प्रभू रामचंद्र 12 वर्षांनी अयोध्येला आले. एवढ्या वेळात बांद्रा वरळी सिलिंग बांधलंय. हा आपला सरकारचा स्पीड आहे. कळलं का? ज्याला आपण रामायण असं जे म्हणतो ते एका ब्रिजवर आटपलंय आम्ही. ही आपल्याकडची परिस्थिती. मी तुम्हाला सांगू ना, सगळंच चुकलंय. म्हणजे हायवेला जाताना जे ट्रक्स पहिल्या रांगेत चाललेले असतात, जे तिसऱ्या लाईनमधनं चालायचं असतं, तेही त्यांना कोणी सांगत नाही. पण काय काय सरकारी जी घरं बांधली जातात त्यात माणसं राहतात का कबूतर राहतात हेच कळत नाही. त्याच्यावरून सांगतो, लॉरी बेकर जे केरळमध्ये त्यांनी बांधलं ती वसाहत, तिथली संस्कृती परस्परावलंबित्व याला गृहीत धरून बांधलं. कोणाची कोणाला गरज पडेल. आपल्याकडे खिलारी भूकंप झाला, तिकडे जी घरं बांधली आहेत ती म्हणजे ट्रान्झिट कॅम्प आहेत ते. हो ना. यातनं सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं ना तुम्हाला, तर आजही जर समजा तुम्ही पुणे दर्शन असेल किंवा मुंबई दर्शन असेल, मी मुंबई दर्शनचं मला माहिती आहे कारण पुणे दर्शनचं मला काय दाखवतात मला माहिती नाही आहे. पण जर समजा तुम्ही मुंबई दर्शन या बसेसमध्ये गेलात तर त्यातलं एक राज्य सरकारचं म्हणून काम म्हणून तारापूरवाला ॲक्वेरियम हे सोडलं तर सगळ्या ब्रिटिशकालीन गोष्टी हे त्या मुंबई दर्शनमध्ये दाखवल्या जातात. नवीन एकही गोष्ट नसते. नवीनपैकी असलेली तारापूरवाला शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर हे त्या मुंबई दर्शनमध्ये येतं. नट म्हणून, नट म्हणून, घर म्हणून नाही. पण ज्या वास्तू दाखवल्या जात आहेत त्या ब्रिटिशकालीन आहेत. तुम्हाला आर्किटेक्चर म्हणून जर समजा एक आपण त्याला ते इंजिनियर होते परंतु आर्किटेक्ट लोकांचा सहभाग घेऊन केलेली ती प्लॅनिंग आहे. तुम्ही कधीतरी जर समजा तुम्हाला सवड मिळाली तर तुम्ही त्याचा टॉप व्ह्यू हा शिवाजी पार्क, दादर, माहीम, परळ, नायगाव हा जो सगळा वडाळा हा सगळा परिसर आहे हा तुम्ही एकदा बघा.
त्याचं संपूर्णपणे डेव्हलपमेंट प्लॅन, त्याचं संपूर्णपणे टाउन प्लॅनिंग हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेचे आर्किटेक्ट्स आणि त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग होता, ज्यांचा आर्किटेक्चरशी संबंध खूप मोठ्या प्रमाणावर होता. म्हणून ते म्हणजे इंजिनियर मोडक, ज्यांच्या नावाने मोडक सागर म्हणून आपल्याकडे जो प्रसिद्ध आहे तलाव, ते इंजिनियर मोडक. तुम्ही टाउन प्लॅनिंग फक्त बघा. आणि अहो, हे रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे किती पॉप्युलेशन असलं पाहिजे, किती लोकसंख्या असली पाहिजे, त्या लोकसंख्येला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. मार्केट आहे, थिएटर आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, बागा आहेत. अगदी ठराविक लागणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगाव्या लागतात. आज तुम्ही तेच मुंबईचं टाउन प्लॅनिंग जे ब्रिटिशकालीन आहे तिथे येऊन तुम्ही बघा. त्यांनी तर एक परळला हॉस्पिटलचा हब उभा केला. अशा कोणत्याही गोष्टी स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कुठे अशा प्रकारचे हब उभे राहिलेत? काही नाहीये. हॉस्पिटल्स उभी राहिली. आणि आता तर काय, आपल्याकडे जेवढं काही सरकारने उभं केलंय ते सगळं प्रायव्हेटाईज होतंय. सरकार म्हणून काही नाही, काहीच नाही. मला या सगळ्या लोकांचं मला खरंच चिंताच वाटते. आपल्याकडे समजा शहर उभारताना महानगरपालिकेकडे तुम्ही ज्यावेळेला जाता, महानगरपालिके तुम्हाला काय परवानग्या देतात वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे डिझाईन देता ते अप्रूव्ह होतं. बरोबर आहे, थोड्या बहुत तुमचे काय पाकिटमारी होत असेल तिकडे, पण त्याच्यानंतर ते अप्रूव्ह होतं. पण अशी एक लेन आहे की जिकडे एक समान तशाच प्रकारच्या इमारती आहेत, असं काही नाही जे तुम्हाला परदेशामध्ये दिसतं. असं काहीही आपल्याकडे होत नाही. मला असं वाटतं की तुम्ही राज्यकर्त्यांशी, आज समजा तुम्ही माझ्याशी बोलता, अनेकांशी बोललं पाहिजे तुम्ही. सर, एक प्रश्न विचारतो. का आलात? साहेब, एक प्रश्न विचारतो. सौंदर्य दृष्टी असावी आणि हे खूप महत्वाचं आहे. हे इव्हन ब्लूप्रिंटमध्ये तुम्ही दाखवलं. आणि आर्किटेक्ट्स हा एक मोठा स्टेक होल्डर आहे आणि ती सौंदर्य दृष्टी एका हद्दीपर्यंत आर्किटेक्ट्सकडे असते. पण आम्हाला सिस्टीममध्ये हा सहभाग कसा मिळेल? आम्ही कसं याच्यात सहभाग करू शकतो? काय यातलं आता त्यांना किती तुमच्याबद्दल आस्था आहे या लोकांना मला माहिती नाही. मला आहे, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. मी बाकी त्यांची काय गॅरंटी देऊ? सर, तुम्ही म्हटलं ते खरं आहे की साधा कॉर्पोरेशनमध्ये एकही आर्किटेक्ट हा जॉबवर नसतो. आम्ही प्लॅनिंग करतो, आम्ही डिझाईन करतो, त्याला फक्त टेक्निकली इंजिनियर हा चेक करतो. तुम्हाला मी एक माझी गोष्ट सांगतो तुम्हाला, कशा प्रकारचा विचार करतात नाही लोक. मी माननीय बाळासाहेबांचा फोटोबायोग्राफी, त्यांचं एक पुस्तक मी ज्याला रिलीज केलं होतं 2006 साली. थॉट प्रोसेस काय असते बघा. तर गेटवे ऑफ इंडियावरती मी ते स्टेज होतं आणि गेटवे ऑफ इंडियाच्या पुढे सगळा ऑडियन्स बसणार होता. त्याला माननीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या हस्ते त्याचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. आता माजी पंतप्रधान म्हटल्यानंतर ते काय सिक्युरिटीचे सगळे लोक लागतात त्यांचे. मी आपल्या तिकडे उभा होतो, ते सगळे सिक्युरिटीचे लोक सगळे दिल्लीवरनं आलेले आहेत, सगळे बोलवते. त्यातला एक चीफ आला माझ्याकडे. विचार बघा, प्रोसेस बघा काय. ये क्या है? म्हटलं ये ताजमहल हॉटेल है. अच्छा, ये तो डेंजरस है. म्हटलं म्हणजे? नाही, इसे ढकना होगा. अरे म्हटलं, माझ्या बापाची काय मिल आहे का? ढकना होगा म्हणजे काय? एक बिल्डिंग ताजमहलची झाकायची कशी? पण त्याच्या मनात काय आलं, ही झाकली पाहिजे. हा येतो कुठून विचार? हे मनात येतं कुठून? मग मी तिकडे काय ते HMI सगळे लावले आणि मग सगळ्या फ्लोअरवरती ते सगळे लाईट लावले जेणेकरून त्याला काय व्ह्यू मिळू नये वगैरे. पण एक हॉटेल झाका कपड्याने, असा मनात विचार कसा येतो? त्यांच्याबरोबर तुम्हाला राहायचंय. म्हणजे एक आर्किटेक्चर मधला एक अप्रतिम नमुना जे ताज हॉटेल आहे ते झाका म्हणून सांगतायत. मुंबईची एक आयडेंटिटी आहे. पण आपण असं म्हणतो, पण
राजसाहेबांनी सत्ता आल्यावर काय होऊ शकतं हे नाशिकमध्ये दाखवलं. नाशिकमधले रस्ते घ्या, त्या काळात झालेले बटरफ्लाय गार्डन जे टाटांच्या मदतीने उभं केलं ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोदाकाठ पार्क, म्हणजे गोदेच्या दोन्ही बाजूला चालण्याकरता लोकांना सकाळी असणारी जागा, विस्तृत तिथे बसायच्या थांबे, असं सगळं उभारलं गेलं. सत्ता कारणामुळे बदलतं हे खरं आहे, पण आता समजा पुण्यात सत्ता तुमच्याकडे लोक देतीलच, पण त्याच्या आधी ज्या शहरात मिळाली तिथे हे प्रूव्ह करून दाखवता आलं. म्हणजे हा प्रूफ ऑफ कन्सेप्ट आहे ना, नुसतं डिझाईन नाही, ड्रीम नाही आहे, डिझाईन पण आहे त्याचं. तर त्या डिझाईन करता आत्ता पुण्याकरता काय करायला हवं? मी तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगतो. यांच्यापैकी एकही जण म्हणजे त्यांच्या कामानिमित्त असेल, परंतु तुम्ही जर पाहिलं कुठेही समाजाचा नगरसेवक, आमदार, खासदार यांचा संबंध येतो कुठे हो? किती जण भेटतात? कोणी जण भेटत नाही. कळलं का? काही त्यांची छोटी मोठी काही इतर काही कामं असली तर काही जातात लोक, पण असे काहीतरी सोसायट्यांमधली लोक जात आहेत, नगरसेवकाला भेटतात, आमदाराला भेटतात, असं फार होतच नाही. त्यांचं काही दिनचर्या जी असते, सकाळी उठलं, ऑफिसला गेलं, त्याचं काम केलं, काय त्याचा व्यवसाय केला वगैरे, आले संध्याकाळी. मग ह्यांना लागतं काय? यांना या शहरात राहण्याचं समाधान लागतं, बरोबर आहे? आणि ते समाधान मला असं वाटतं की या लोकांकडनं आलं पाहिजे, या लोकांकडे त्यांनी दिलं पाहिजे. मला जे बेंचेस लावतात ना, मला इतका राग येतो ना. त्या पक्षाची बेंचेस असतात, कळलं का? नावं लिहिलेली. हां, आणि त्या पक्षाचा बेंच, त्याच्यावरती ते निशाणी, आलेल्या माणसाला माहिती नसतं सुकलाय का ओलाय. घरी जाताना मागून झेंडा घेऊन जातो तो, कळलं का? आता हे असले बेंचेस, त्याच्यावरती लिहिलेलं असतं खासदाराच्या सौजन्याने. काम आहे का त्याचं? ते जबाबदारी आहे, सौजन्य कसलं. म्हणजे आपल्याकडे, मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे लोकांमध्ये देखील अनेकांना माहिती पण नसतं की खासदार म्हणजे काय, आमदार म्हणजे काय, आणि नगरसेवक म्हणजे काय. लोकसभेला आपल्याकडे काय म्हणतात? कायदे मंडळ, जिथे कायदे होतात. विधानसभेला काय म्हणतात आपल्याकडे? कायदे मंडळ. खरं काम करणारा जो माणूस असतो, ज्याच्याकडे खरं काम, तुमचं आजूबाजूच्या सगळ्या कामं होतात, तो नगरसेवक असतो. महानगरपालिका असते. आपल्याकडच्या सिस्टीम्स आपण नीट जरा समजून घेतल्या पाहिजे. अगदीच जर मोठी गोष्ट असेल तर ती विधानसभेत जाते, अगदीच मोठी, त्याच्यावर मोठी असेल तर ती केंद्रात जाते. पण रोजच्या रोज तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींसाठी म्हणून नगरसेवक असतो. आणि त्या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5-3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे नगरसेवकच नाही. त्याच्यामुळे प्रशासक आहे, प्रशासकाकडे कोणाला जाता येत नाही. ही आपली सिस्टीम आहे. मग हात कुठं ते असं ते कोडं असतं नाही का, ते कुठून सोडवायचं ते धागा सापडत नाही. साहेब, एक प्रश्न विचारतो. आत्ताच आपण बघितलं G20 एवढं मोठं भारतभर झालं आणि त्याच्याकरता खूप ब्युटिफिकेशन झाले सगळ्या शहरांमध्ये, आणि पार शहरं धुवून काढली आणि एकदम रातोरात त्या शहरांना त्यांनी चमकवलं आणि ते सगळे गायब पण झाले. तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? की याच्यावरती एक मी फार पूर्वी एक बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र, फार अप्रतिम व्यंगचित्र होतं. असेच कोणीतरी फॉरेन डेलिगेट्स येणार होते, मला असं वाटतं इंदिराजींच्या काळामध्ये का कुठेतरी, आणि त्यांच्यासाठी सगळं लाल कार्पेट टाकलं होतं, कळलं का? आणि ते लाल कार्पेट या बाजूनी उघडून ज्या नको ना दाखवायच्या नाहीत ना गोष्टी, त्या कार्पेटच्या खाली झाडून टाकत होत्या. उद्या ते गेले की हे लाल कार्पेट परत बाहेर येणार आहे, आपल्यासमोर परत कचराच असणार आहे. पण सर, मग हे ब्युटिफिकेशन परमनंट का करत नाहीत? आता केलं बघा तुम्ही, ते दिव्याच्या पोलला वगैरे दिवे लावलेत नाही का? ते मी माझ्या भाषणामध्ये बोललो नाही का? ते अशी सर शहर आहेत का डान्स बार आहे तेच कळत नाही मला. अशी शहरं असतात का काहीतरी पोलला दिवे लावत आहेत कोणतरी? म्हणजे आमच्याकडे ते आम्ही माझ्या भाषणातच बोललो होतो, त्याच्यामुळे आता काही वेगळं बोलायची गरज नाही. आमच्याकडे ते एक स्मारक आहे शिवाजी पार्कला, तिथे येऊन बघा, त्या सिंहांच्या लाल दिवे मारलेत खालून. असं वाटतं सिंहाला मुळव्यात झाली आहे. हे ब्युटिफिकेशन आहे का हो? ब्युटिफिकेशन कशाला म्हणतात तुम्ही? आज अनेक हे सगळे मंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार, बिस्तर हे सगळे जातात ना परदेशात सरकारी पैशावरती.
अभ्यास गट म्हणून. काय करतात त्यावेळेला जाऊन तिकडे? काही पाहत नाहीत, काही बघत नाहीत. बरं मग किमान अरबांसारखं तरी वागा. ज्या प्रकारे दुबई तुम्ही बघितली असेल किंवा मिडल ईस्ट ज्यावेळेला बघतात त्यांना समजा कळलंय की आपल्याकडे मेंदू नाहीये, आपल्याकडे पैसे आहेत, तर मग मेंदू बॉरो करा. त्यांनी फ्रेंच लोकांना, ब्रिटिश लोकांना, अमेरिकन लोकांना, इटालियन लोकांना त्यांनी आणले. बाबा आमचा देश नीट करून द्या, हे आमचे पैसे घेऊन जा, तुमचं काम झालं निघून जा. किंवा ते तरी करा. तेही करत नाही आम्ही, कारण आम्हाला सगळंच माहिती आहे. साहेब, विचित्र कचाट्यात सापडलेलं आहे सगळं प्रकरण. साहेब, आज पुण्यामध्ये आपण बघितलं की एवढा FSIचा सुळसुळाट झालाय की ऑलमोस्ट 5 आणि आता 10 पर्यंत FSI पुण्यामध्ये झालेला आहे. पण रस्ते वाईट करायला कंडिशनच नाहीये. म्हणजे देर इज नो कंडिशन. म्हणून तर हे नेक्सस जे आहे ना, की हे बिल्डरांनी काहीतरी पैसे द्यायचे राज्यकर्त्यांना आणि मग या पॉलिटिशियन्सना पैसे देऊन त्याच्यामधनं FSI वाढवून घ्यायचे. मुळात लोकसंख्येनुसार जर समजा तुम्ही रस्त्यांची जर समजा बघितले, रस्ते किती लागतात, तर लोकसंख्येनुसार 15% तुम्हाला रस्ते लागतात. आज पुण्याची परिस्थिती अशी आहे, जवळपास 7 ते 8% रस्ते आहेत. एके दिवशी घरातनं निघाल आणि तिकडेच असाल. आपण एक इमारत ज्या वेळेला बांधतो आहोत, त्या एक इमारत बांधल्यानंतर तिथे गाड्या किती येणार आहेत, किती वाढणार आहेत? प्रत्येकाकडे काय एक गाडीच असते, 2-2 असतात, 3-3 असतात. तो ठेवणार कुठे आहे? बरोबर. त्याच्याकडे काम करायला माणसं येणार आहेत, त्याच्याकडे ड्रायव्हर्स येणार आहेत, त्याच्याकडे इतर लोक येणार आहेत, त्याच्याकडे कोणी अजून काय मित्रपरिवार येणार. हे सगळं तिथे मावणार कसं आहे? याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता फक्त FSI दिला जातो, त्याच्यातनं कमिशन येत जातात, पैसे येत जातात आणि तुम्हाला विकलं जातं. त्या पलीकडे काही चालू नाहीये. आता साधी गोष्ट आपण बघूया ना, महानगरपालिका स्विमिंग पूल किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे कोण प्रोव्हाइड करायचं? महानगरपालिका प्रोव्हाइड करायची ना. आज ती गोष्ट बिल्डर सांगतायत की मी तुम्हाला स्विमिंग पूल देतो, मी तुम्हाला टेनिस कोर्ट देतो, ज्याच्यावरती फ्लॅट विकतायत. मग सरकार फक्त काय परवानगीसाठी राहिले ना आता म्हणजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे माझं आहे, हे राज्य माझं आहे, हे शहर माझं आहे असा विचार करून जोपर्यंत राज्यकर्ते काम करणार नाहीत तोपर्यंत काही नाही होणार. पण मी निराशावादी नाही, मी आशावादी आहे. पण तो आशावादी मी माझ्यावरती आहे, यांच्यावरती नाहीये मी. पण सोल्युशन काय सर? महिला वाढणार कसे रस्ते? वाढणार कसे रस्ते? सगळी कन्स्ट्रक्शन थांबवा पहिली. माफ करा, तुमचं काम थांबेल, परंतु त्याला आकार उकार आल्याशिवाय ह्याचं काही नाही होणार. मी मागे एकदा धुळ्याला गेलो होतो, महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, आणि तेव्हा मी म्हटलं होतं की हे शहर उत्तम शहर बनू शकतं एका अटीवर, अख्खं पाडून नवीन बांधलं तर. असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करणार? काय किती ऍडजस्टमेंट करणार? कुठचेही प्लॉट विकले जात आहेत, कशाही इमारती उभ्या राहत आहेत, कोणीही लोक येत आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा, जर समजा तुम्ही जर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणा वगैरे ठाणा हा भाग पकडलात, त्यातला सगळ्यात राज ठाकरे जो ओरडून ओरडून इतकी वर्षी जे सांगतोय, बाहेरून येणारे लोंढे आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रोव्हाइड करत असलेल्या फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चरच्या, याच्यामुळे अजून विस्का होतोय त्याचा. 56 ट्रेन रोज येतात लोक. 56 ट्रेन्स रोज मुंबईत येतात, रोज मुंबईत येतात. ही माणसं कुठे राहत आहेत, कुठे जात आहेत, काय करतायत, कोणाचा कशाला काही पत्ता नाहीये. त्यांच्यासाठी इमारती उभ्या राहत आहेत, अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत, त्यांच्यासाठी फ्लायओव्हर्स उभे राहत आहेत कारण तो ट्रॅफिक वाढला, त्यांच्यासाठी ब्रिजेस उभे राहत आहेत कारण तो ट्रॅफिक वाढला. असलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट नाही आहे, बाहेरून आलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट आहे. आता हे सगळे सुरू करतील आमचे चॅनलवाले. वापिस राज ठाकरे साधा निशाणा, ये देखो ये देखो. प्रत्येकाने आपल्या शहराचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी, सगळ्यांनीच, राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे सगळं मतांमुळे झालं. हो ना. हा सगळा विचका मतांमुळे झाला. आणि मग तू आला तू घे, तू आला तू ह्याला घे, ह्याला ह्याला घे, आणि कोणी स्पष्ट बोलायचं बंद केलं सगळ्यांनी. म्हणजे
एकेकाळची मुंबईमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जायची धारावीची. गुगल मॅपवरती जाणं मग तुम्हाला लक्षात येईल की धारावी इतकी छोटी झाली आहे. इतक्या झोपडपट्ट्या सगळ्या बाजूनी वाढलेल्या आहेत. मुंबईमध्ये तर ते एक नेक्ससच आहे जे झोपडपट्ट्या प्लॉटवरती बिल्डर आणून बसवतात आणि मग कालांतराने ती तुमची काय ती कुठची स्कीम SR एखादी आणतात आणि मग इमारती बांधतात. शासन नाही कोणाला, इथे शिक्षा होत नाही कोणाला. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला ह्याच गोष्टी होणार. आणि ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल मी आमच्या मित्रांबरोबर बोलत होतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे वागतायत लोक, मग त्यात राजकारणी असतील, खास करून राजकारणीच, हे असे जे वागणारे लोक जे आहेत यांना तुम्ही मतदान करत राहता. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सगळं विसरता. रस्त्याला खड्डे आहेत, इथे चालता येत नाही, फुटपाथ मिळत नाही, शाळा मिळत नाही, हॉस्पिटल मिळत नाही, पैसे वाढलेत, हे वाढलेत, हे सगळं 5 वर्ष सगळं बोंबलत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावरती भलत्या विषयावरती मतदान करून मोकळे होता. ज्यांनी हा सगळी घाण केलेली आहे त्यांना हे कधीच कळत नाही की अरे आपण घाण केलेली आहे. त्यांना असं वाटतं आपण चांगलंच करतोय कारण हे लोक मतदान करतात आपल्याला. तुम्ही लोक त्याच विषयांवरती मतदान जर त्यांनाच करणार असाल तर त्यांना कधी कळणार आहे की आपण चुकीचं कामं करतोय? दुसरा काही मार्गच नाही. शासन हे तुम्हालाच करायला लागेल. सॅटेलाइट सिटीज पण निर्माण करत नाही. काहीच नाही. एका पुण्यात 5 पुणे करण्यापेक्षा मला काय आज राजकारण मला या व्यासपीठावरती आणायचं नाहीये, परंतु मला माझी जी तळपायाची आग मस्तकात जाते ना ती ह्याच्यासाठी जाते की जनतेला का नाही कळत, लोकांना का नाही कळत की ज्या लोकांनी इतका विचका करून ठेवलेला आहे आमच्या शहरांचा आणि राज्यांचा, आपण परत त्याच पक्षांना आणि त्याच लोकांना मतदान करतो आहोत. काही कमिटमेंट न घेता काही नाही. अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्टच उरलेली नाही आणि 30 माणसं निवडून येत आहेत. आता परवा दिवशी जो समजा काय मुंबई रस्ता, काय कोकणातला रस्ता, बरोबर आहे, गणपतीच्या आधी आम्ही बनवून देतो 1 लेन, काही नाही, उडाला सगळा, करोडो रुपये फुकट गेले, त्यात तो ब्रिज पडला. पुन्हा जर तो आमदार तिकडे निवडून आला तर त्याला कळणार आहे का की बाबा माझ्याकडनं काही चूक झाली आहे? हा नुसता आर्किटेक्ट या विषयावरचा विषय नाही, हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. आणि याचं कारण कोणालाही शासन होत नाही, कोणालाही शिक्षा होत नाहीत. जबाबदारच काही नाही. एक एवढा मोठा ब्रिज पडला, सरकार म्हणते आम्ही इन्क्वायरी लावू, संपला विषय. यांच्याकडच्या बातम्या बंद होतात, पुढे काही नाही होत. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.